नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. पासून हा व्यवसाय रिक्षा चालवत आहे. आता एक वर्ष झालं रिक्षा चालवत. कोण कोण असतं घरी तुमचं? आम्ही दोघीच असतो. मुलीला दिवसभर तुम्ही सोबत घेऊन फिरता? हो, दिवसभर सोबतच असते. घरी कोणी नाही तिला सांभाळ करायला. तिचा सांभाळ म्हणजे दिवसभर आता एक वर्षापासून ती माझ्या सोबतच असते रिक्षा. तुमचे वडील काय करतात? ते गावी असते, इथे तुम्ही नाही. इकडे दोघी एकट्याच असता? हो, दोघे जणच असतात. जेवणाचं काय? घरी बनवते ना जेवण. सकाळी 6:30ला येते तेव्हा लवकर उठून तिला नाश्ता वगैरे करून घेऊन येते आणि दुपारी घरी जाते 12:30 तेव्हा जेवण वगैरे पण होते ना. रिक्षा चालवण्याचा निर्णय का घेतला तुम्ही? कारण माझी मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा कोणी कामच दिलं नाही मला. मी 2-3 महिने फिरले असं घरकाम जिथं जे बोलत काम आलं तिथं जाऊन बघितलं, पण ते बोलायचे की मुलीला घेऊन आम्ही तुम्हाला काम देऊ शकत नाही असं बोलायचे. म्हणून मग मी रिक्षा अगोदर हिच्या पप्पाकडून शिकले होते. दिवसभर मुलीला घेऊनच फिरतात? हो, दिवसभर तिला घेऊन. रिक्षा स्वतःची आहे तुमची? हो, लोनवर घेतली. आताच 5 महिने झाले. पहिलं भाड्याने चालवायचे. पहिले तुम्ही भाड्याने चालवता? हो, 250 रुपये रोजचे द्यायचे त्यांना, भाड्यानं चालवायचे. नेमका काय काय त्रास तुम्हाला सहन करावा लागतो आणि काय वाटतं? लहान मुलीला आपण घेऊन फिरतो, दुःख पण मनात वाटतं. हो, शिक्षण वगैरे काय? तिला मला खूप शिकवायचं. तिला मला चांगलं इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण द्यायचंय. तिला चांगलं घडवायचंय की तिनं कोणावर पण अवलंबून राहू नये. जशी माझ्या वेळ आली तसं तिच्यावर येऊ नये असं मला वाटते. म्हणून मी एवढी धडपड करते. आणि मला स्वतःचं माझं घर नाही, मला भाड्यासाठी खूप म्हणजे त्रास सहन करावं लागतं की भाडं टायमावर नाही भरलं म्हणून. कारण माझं रिक्षाचं EMI आणि भाडं मला एवढं होत नाही. घरचं सर्व खर्च, स्वतःचं घर आणि माझ्या मुलीचं शिक्षण झालं पाहिजे जीवनामध्ये. म्हणून मला तेवढंच त्याच्यासाठी मी एवढं धडपड करते. दिवसभर रिक्षावर मुलीला घेऊन चालवते रिक्षा.